आहे आणि इन्व्हाइट केलंय फलंदाजीसाठी जय हनुमान दातिवली या टीमला। आणि सामना जेव्हा सुरू होईल यायोग्य आपण खेळायच्या पहिल्या सत्रामध्ये आमंत्रित करतोय मायक्रोफोन वरती आमचे साथी समालोचक, आमचे आदर्श व्हॉइस ऑफ डोंबिवली आजदे गावचे एक अप्रतिम समालोचक नितीन काळन यांना। तर मयूर भगत दिवा यांच्याकडनं विशाल मडवीसाठी पारितोषिक आहे। सलग 3 षटकांसाठी 3000 रुपये कॅश प्राइज असेल विशाल मडवीसाठी। तो दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना इथे सुरू होतोय। गावदेवी उंबारली संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते जय हनुमान दातिवली संघाला। फायटर रुद्र 11 उत्तर शिव संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय झालाय। भास्करला आज आपण पाहिलं तर आपल्या करिअरची पहिली मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला। खूप मोठ्या स्पर्धेत हा मान त्याला मिळाला कारण की 1 लाखाची स्पर्धा तुम्ही पाहतायत आणि या स्पर्धेत 19 धावांचं योगदान भास्कर पाटीलने दिलं आणि सामनावीरचा पुरस्कार त्याला मिळाला। भरपूर आनंद त्याच्या चेहऱ्यावरती आपण पाहिला। एक चांगले क्रिकेटर आहेत। अंडर 21 मध्ये सुद्धा खूप चांगला खेळ त्यांचा नेहमी राहिलाय, त्याचमुळे त्यांना रेग्युलर संघामध्ये संधी मिळाली आहे। स्वर्गीय दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान व गावदेवी क्रिकेट संघ नांदिवली आयोजित यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा तुम्ही पाहतायत। स्वर्गीय दीपकदादा म्हात्रे स्मृती चषक 2020 चे पर्व तुम्हाला पाहायला मिळतोय। खूप चांगलं डेकोरेशन तुम्हाला पाहायला मिळते। गजानन म्हात्रे त्यानंतर SMD स्पोर्ट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली। ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल। त्यानंतर 2 ऑफिशियल पंच तुम्ही पाहतात या मॅच मध्ये, संजय सावंत सर मॅन फ्रॉम ठाणा आणि मनोज गुप्ता सर मॅन फ्रॉम मुंब्रा। तर गेम ऑन, सामना सुरू होते। 5 षटकांची ही लढत आहे। दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत सचिन भोईर पहिले षटक घेऊन येत आहेत। सचिन गोलंदाजी मार्कवर, पहिला चेंडू हलकसा अपील झाला तर चेंडूने पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला। आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी। पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय, चौकाराने खातो घडतोय फलंदाज विशाल मडवी। 5 षटकांची मॅच जय हनुमान दातिवली वर्सेस गावदेवी उंबारली। सचिन राईट मोर द विकेट, पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही। स्वतः एसटी रक्षक देवा पाटील येत आहेत। एक धाव इथे मेल, 1 ने धावसंख्या पुढे सरकेल। धावफलका धावा लागल्यात 5। सेकंडला जयेश म्हात्रे येत आहेत। टेनिस बॉल मधल्या सर्वाधिक धावा कुटण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती मात्र त्याचा रेकॉर्ड ब्रेक केला। पिंट्या या खेळाडूने चिकन गजाने मात्र पिंट्याचा रेकॉर्ड शतक ठोकला सागर गायकवाडने। एकमेव षटक आहे कल्याण डोंबिवलीचा, तुम्ही विचार केला तर एकमेव शतक टेनिस बॉल मध्ये आपण पाहिलं। या खूप चांगला खेळ केला होता सागर गायकवाड। आपण 89 नाबाद धावा कुठल्या होत्या पेंदरच्या नाईट स्पर्धेमध्ये। तो फलंदाज तुम्ही पाहताय जयेश म्हात्रे। पहिल्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगला खेळ केला होता जयेशने। 2 ने धावसंख्या पुढे सरते, धावफलका धावा लागल्या त्या 7। वैयक्तिक 89, त्यानंतर पिंट्या केनेने चिकनगर संघाच्या 97 धावा कुठल्या होत्या आणि त्यानंतर सागर गायकवाडने यावर्षी शतक ठोकला। ज्याप्रमाणे मी मगाशी उल्लेख केला कल्याण डोंबिवलीमध्ये एकमेव शतक ठोकणारा खेळाडू आहे सागर गायकवाड। 5 षटकांच्या सामन्यामध्ये हे चित्र तुम्हाला पाहायला मिळते। सुरेख क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते, खूप वेगाने आले ते क्षेत्ररक्षक मेघनाथ भोईर। सातत्याने तुम्ही डीप मध्ये पाहत असता कारण की 7 ते 8 वर्ष जर तुम्ही मागे गेले तर प्रेम भोईर, मेघनाथ भोईर हे डीप मध्ये क्षेत्ररक्षण जास्त करतात कारण त्यांची फेकी ॲक्युरेट आहे। मात्र आता बरेचसे नवीन चेहरे सुद्धा या संघामध्ये पाहायला मिळतात। त्यामध्ये तुम्ही श्यामला पाहत असता, आशुतोष असतात डीप मध्ये,
त्यामुळे प्रेम आणि मेघनाथ 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण करतात. सचिन गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. थोडेसे शफल झाले होते, ऑफस्टम्पच्या थोडेसे बाहेर आले होते. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. मनोज गुप्ता सरांचा इशारा होते, एक धाव ऍड होईल ती जयवंतमान दातिवली संघाच्या खात्यामध्ये. धाव संख्या 9. 9 धावा दापलकवती तुम्ही पाहतायत. प्रत्येक टीम साठी या स्पर्धेत सुवर्ण नंदी विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठानकडून 50 धावांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. जयेश म्हात्रेच्या बॅट मधून डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय सीमा पार. पंचांचा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावपलकर धावा लागल्या त्या 13 धावा. दुहेरी अंकामध्ये धावा तुम्हाला पाहायला मिळते. टीम मीटिंग घेतली जाते, मात्र मॅच लगेच सुरू करायची. दुसऱ्या फेरीतील सामने सुद्धा आपल्याला 5 षटकांचे, बऱ्याच वेळा आपल्याला 4 षटकांचे सामने पाहायला मिळतात. विनोद मात्र या स्पर्धेत एक वेगळीच संकल्पना घेऊन आलेत. महेंद्र म्हात्रे आणि गावदेवी क्रिकेट संघ नांदिवली, जेणेकरून सर्व सामने 5 षटकांचे होतील. त्यासाठी खेळाडूंचं सहकार्य खूप गरजेचं आहे आणि खेळाडूंचं सहकार्य असेल तर नक्कीच सर्व सामने 5 षटकांचे होतील. टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. खेळाडू वेळेवर उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे आणि शिस्त नक्कीच लागली जेव्हापासून ग्रामीण संघटनेची स्थापना झाली. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील, उपाध्यक्ष आदेश भगत, खजिनदार विशाल म्हात्रे व त्यांचे सर्व कमिटी मेंबर्स, त्यांच्या माध्यमातून खेळाडूंना एक शिस्त घडली आणि त्यामुळे खेळाडू आता वेळेवर उपस्थित राहतात. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज सोमनाथ भोईर येत आहेत. इथे मात्र चेंडू खेळून करतोय वाईडिश लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने येतात. एकदा पूर्ण होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असता मात्र बॅकिंग इथे खराब झाली आहे. तिसरी धाव पूर्ण होते. अक्षय खूप वेगाने जात आहेत. चार धावा इथे मिळत आहेत. बॅकिंग चांगली झाली नाही, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. धाव संख्या 17. विशाल मडवीसाठी पारितोषिक आहे सलग 3 षटकांसाठी. मयूर भगत दिवा यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धाव संख्या 17. सोमनाथ गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मध्ये. आशुतोष खूप वेगाने आलेत. स्क्वेअर लेग वरनं एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव वेगाने पूर्ण होते. ते 2 धावा ऍड होतील. धाव संख्या पुढे सरकेल. धावपलकावर धावा लागला त्या 19. दुसरं षटक मार्गस्थ असताना 5 षटकांची लढत दातिवली विरुद्ध उंबारली. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे. उत्तर शिव संघ सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झालाय. मैदानाच्या चारही बाजूला कटआउट सुद्धा पाहतायत आपल्या मान्यवरांचे. काटेगावचे माजी उपसरपंच काशीनाथदादा पाटील यांचाही कटआउट तुम्ही पाहतायत. अनंत पाटील यांचाही कटआउट पाहतायत. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. इथे सिंगलच मिळेल. एक धाव ऍड होईल. त्यानंतर उमेश म्हात्रे साहेबांचा कटआउट तुम्ही पाहतायत. धाव संख्या 20 आणि भारतीय संघाने पहिला कसोटी सामना मात्र गमावलाय. लो स्कोर आपण पाहिला. 36 धावांवरती भारतीय संघ ऑल आउट झाला. कारण ऑस्ट्रेलियाला हरवणं थोडंसं कठीण आहे. इथे मात्र चेंडू फक्त दिशा दिली आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. सचिन भोईर खूप वेगाने आलेत लॉंग ऑफ वरून. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा इथे ऍड होतील. 2 धावा आपल्या टीम साठी वाचवल्यात सचिनने. 2 धाव संख्या पुढे सरकेल. धावपलकावर धावा लागतात त्या 22. सिंगल डबलला इथे प्राधान्य दिलं जातं जयेश म्हात्रे आणि विशाल मडवीकडनं. आणि सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफलाईन आहे, जशी मुंबईची लाईफलाईन आहे लोकल ट्रेन. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला विनोद चौकार षटकार येणार नाहीयेत. 22 धावा झाल्यात. दुसरं षटक मार्गसे सोमनाथ.
थोडेसे शफल झाले आणि आता मात्र स्क्वेअर लेग क्षेत्र निवडले. पॉवर प्ले सुरू आहे, कोणताही क्षेत्र नाहीये. चेंडू वन बाउन्स सीमा पार जाईल 4 धावांसाठी. सव्वीस धावा धापलगती लागल्यात. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकताय. रिजे आकाश मॅन फ्रॉम भोपर. सोमनाथ गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पुन्हा एकदा 26 धावा झाल्या धावपलकावरती. इथे मात्र साईडला खेळायचा प्रयत्न आणि फलंदाज त्रिफाचित होतोय. पहिला धक्का लागतोय. जयेश म्हात्रेलाही माहित पडलं नाही की तो बाद झालाय. बेल्स खाली पडली आणि पहिला धक्का लागलाय 26 या धावसंख्येवरती टीम जय हनुमान दातिवली संघाला. नवीन फलंदाज अनिकेत म्हात्रे येत आहेत. नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. ही स्पर्धा तुम्ही पाहताय स्वर्गीय दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान व गावदेवी क्रिकेट संघ नांदिवली यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय दीपकदादा म्हात्रे स्मृती चषक 2020 चे पर्व तुम्ही पाहतायत. पहिल्या क्रमांकावर 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज आहे व भव्य दिव्य असा चषक. दुसऱ्या क्रमांकावर 50,000 व भव्य दिव्य असा चषक. मालिकावीरसाठी LED TV आहे. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी कूलर आहे. अशा अनेक पारितोषिका. वैयक्तिक अर्धशतक ठोकलं तर 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठानकडनं. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अशा अनेक पारितोषिके तुम्हाला पाहायला मिळतील या 2 दिवसात. या स्पर्धेमध्ये फक्त 2 दिवस कालावधी आहे. या स्पर्धेचा मात्र तब्बल 1.5 लाख रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला पाहायला मिळेल. तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज प्रेम भोईर. पहिल्या षटकात धावा होत्या 13. दुसऱ्या षटकातही 13 धावा आल्यात. धावा झाल्या 26. क्षेत्ररक्षक तुम्ही पाहतायत राजकुमार आहेत. 1 धाव अजून ऍड होईल. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावपलका धावा लागल्यात त्या 27. तिसरं षटक मार्गस्थ असताना 27 धावा झाल्या. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज अनिकेत म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रेम गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. फुल टॉस चेंडू होता. फक्त दिशा दिली मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहेत. मात्र इथे चूक केली आहे क्षेत्ररक्षक भावेश पाटीलने आणि चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. ऐकलं रिची म्हात्रे विनोद पाटील भोपर यांनी लिहिलेलं हे गीत. लो फुल टॉस चेंडू होता. वाईडिश लॉंगांच्या दिशेने चेंडू घेऊन करतायत क्षेत्ररक्षक. डीप मध्ये थोडासा वेग येत आहेत. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि इथे जवळजवळ विकेट सॅक्रिफाईस केले विशाल मडवीने आणि त्याला तंबूच्या आशयाला परतावं लागेल. धक्का क्रमांक 2 जय हनुमान दातिवली संघाला. तर नवीन फलंदाज विनील येत आहेत. विनीत येत आहेत.
तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज प्रेम भोईर, धावसंख्या 32. विकेट सॅक्रिफाईस केली इथे विशाल मडवीने. इथे फटका खूप चांगला आहे. अनिकेत म्हात्रेच्या बॅट मधून टायमिंग व्यवस्थित जुळलंय का? क्षेत्ररक्षक आले होते मात्र बघा ते पंचांचा इशारा काय येतोय. श्याम भोईर यांनी लगेच इशारा केला की हा षटकार. सर्व खेळाडूंना हीच विनंती असेल की थोडं आपण आपली स्वतःची काळजी घ्या, घाई करू नका, कारण चेंडू खूप वेगाने गेला. धावसंख्या 42. संयम क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय अनिकेत म्हात्रेच्या माध्यमातून, आणि त्याला माहिती आहे विशाल मडवी धावचीच्या स्वरूपात बाद झाले, त्यामुळे जिम्मेदारी आता माझ्या खांद्यावर आहे आणि ती जिम्मेदारी घेऊन तो फलंदाजी करतो. एक षटकार आणि चौकार त्याने ठोकलाय. धावसंख्या 42. 42 धावा झाल्या आहेत. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव अजून ऍड होईल. एकने धावसंख्या पुढे सरकते. धावबलका धावा लागले ते 43. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 18 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि आपण पाहिलं तर 3 षटकामध्ये 2 गडी बाद 43 धावा ठोकल्या जयहनुमान दातिवली संघाने. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दोन्ही संघांसाठी मॅच खूप महत्वाची. एका बाजूला दातिवली, दुसऱ्या बाजूला उंबारली. इथून जो संघ विजय करेल तो सेमीफायनल मध्ये उत्तर शिव या संघाबरोबर फाईट करेल. पाण्याची मागणी मात्र मैदानात केली होती. आपण जाऊया पुन्हा एकदा आमचे डीजे मास्टर यांच्याकडे आणि एक चांगलं संगीत ऐकूया. You made a monster. यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. खूप चांगली क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. असतील ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. युट्यूबला जाऊन तुम्हाला फक्त सर्च करायचे स्वर्गीय दीपकदादा म्हात्रे चषक 2020 आणि स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 43 धावा झाल्यात. थोडीशी मिसफील्ड झाली. नक्कीच मात्र खेळाडूंना पुन्हा सूचना करेल की आपण थोडीशी काळजी घ्या, जास्त घाई करू नका. दुसऱ्या स्पेल मध्ये येत आहेत गोलंदाजीसाठी सोमनाथ भोईर येत आहेत. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं 4थं षटक, कारण 5 षटकांची मॅच आहे. आजच्या दिवसातील सर्व सामने तुम्ही 5 षटकांचे पाहिलेत आणि भरपूर दिवसानंतर हे चित्र पाहायला मिळतं विनोद पाटील, कारण दुसऱ्या फेरीतील सामने शक्यतो 4 ओव्हरचे होतात. मध्ये एक नवीन संकल्पना महेंद्र म्हात्रे व गावदेव क्रिकेट संघ नांदिवली यांच्या माध्यमातून, जेणेकरून खेळाडूंना वेळ भरपूर मिळतो, कारण की 4 षटकांची मॅच असल्यानंतर थोडीशी हाणामारी पहिल्या षटकापासून करावी लागते. म्हणजे इथे 1-2 षटकांचा वेळ मिळू शकते जर 5 षटकांची मॅच आहे तर. सोमनाथ भोईर येत आहेत. आयरेगाव यांकडून गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. 3 षटकात 43 धावा खर्च केल्या. धावा थोड्या थांबवाव्या लागतील उंबारली टीमला. लो फुलटॉस चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढतायत क्षेत्ररक्षक सचिन भोईर. खूप वेगाने आले. इथे विकेट पुन्हा सॅक्रिफाईस. काय घडतंय मैदानामध्ये, कारण की आपण विचार केला तर कॉलिंग कोणत्या प्रकारचे विनोद होत नाहीये. संवाद मधला स काढला, वाद झाला आणि फलंदाज इथे बाद झाला. कसा हो केला तर शिवा म्हात्रे नारण यांचा आवाज तुम्ही ऐकला आणि गीत लिहिलंय ते विनोद पाटील भोपार यांनी लिहिलेलं गीत. पुन्हा फुल टॉस
मात्र आता लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आलेत, पुन्हा मिसफील्ड पाहायला मिळते. 2 धावा वेगाने इथे पूर्ण केल्या जातील. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्यात 46. नवीन फलंदाज रोहित नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक आक्रमक फलंदाज, कमी चेंडू आणि जास्त धावा, हे नेहमी समीकरण राहिले रोहित नाईकचा. रोहित नाईक असतील, अक्षय म्हात्रे असतील, हे नेहमी कमी चेंडू मध्ये जास्त धावा करतात. सोमनाथ राईट मोर द विकेट. मोठा फटका खेळायचा होता, स्वतः गोलंदाज असं वाटलं येतील चेंडूवरती, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये, त्यामुळे या 2 धावा सहज पूर्ण होतील. जर सोमनाथ लगेच गेले असते तर 2 धावा झाल्या नसत्याही, हा प्रश्नचिन्ह होता. मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या. 48 धावा धावपलमध्ये लागल्यात. अनिकेत म्हात्रे आणि रोहित नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शॉट फाईन लेगला तुम्ही पाहतायत राजकुमार पाटीलला, शॉट थर्ड मॅनला भास्कर पाटील आहेत. गलीमध्ये अक्षयला तुम्ही पाहतायत. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तुम्ही प्रेम भोईरला पाहतायत. लॉंग ऑफला आशुतोष आहेत. वाईडिश लॉंग ऑनला श्याम भोईर आहेत. मिड विकेटला सचिन भोईर आहेत आणि स्क्वेअर लेगला मेघनाथ भोईर आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये भावेश पाटील आहेत. असं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहता. एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने इथे पूर्ण केली जाईल. 50 कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण झाल्यात जय हनुमान दातिवली संघाच्या. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतात. अनिकेत म्हात्रेचा उल्लेख आपण केला तर नक्कीच अंडर 21 मध्ये खूप चांगला त्याचा खेळ राहिला, त्याचमुळे त्याला या संघामध्ये संधी मिळाली. विनीत असतील, अनिकेत असतील. अनिकेत वैयक्तिक 21 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण. 4थं षटक मार्गस्थ आहे. सोमनाथ राईट मोर द विकेट. इथे चेंडू हवेत आहे. यष्टिरक्षक देवा पाटील आले, त्यामुळे चूक होणार नाहीये आणि फलंदाज अनिकेत म्हात्रेची खेळी इथे होईल समाप्त. धक्का क्रमांक अजून एक मैदानामध्ये जय हनुमान दातिवली संघाला. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकलं. शिवा म्हात्रे यांचा आवाज, मॅन फ्रॉम नारण. खूप चांगलं गीत, कारण रिची आज आपल्यामध्ये नाहीयेत. रिची असतील, निलेश म्हात्रे असतील, नेहमी आम्ही त्यांना पाहत असतो मैदान. नक्कीच आज कुठेतरी आठवण नक्कीच त्यांची येते. इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटका अखेर धावसंख्या दातिवली संघाची 50 धावा पूर्ण धावपलकोती लागलेत. मात्र चांगला कमबॅक केला शेवटचे 2 चेंडूवरती गोलंदाज सोमनाथने. सातत्याने या क्रीडांगणामध्ये मी बऱ्याच वेळा रिची म्हात्रेची फलंदाजी पाहिली आहे. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळायचं. त्यानंतर एक सक्सेसफुल सलामी जोडी आपण पाहिली तर जितू निलेश 11 आपण पाहतो, ज्या नावाने आता संघ खेळतो नांदिवली संघ. नांदिवली संघाचा आपण विचार केला तर निलेश म्हात्रे, प्रशांत म्हात्रे नेहमी सलामीला यायचे आणि खूप मोठं योगदान त्यांचं नांदिवली टीमसाठी असायचं. नक्कीच आज आम्ही मिस करतोय निलेश म्हात्रे उर्फ बाळूला. नक्कीच रिची म्हात्रे असतील, 2 अनमोल हिरो नक्कीच मी म्हणेन टेनिस क्रिकेटने गमावले. त्यानंतर नवनाथ संते असतील घारिवलीचे, खूप चांगले क्रिकेटर होते. पंच काहीतरी खून करतायत. चेंडूची मागणी केली जाते. 50 धावा धावपलकोती लागले. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि बघायचे 6 चेंडू मध्ये आता किती धावांपर्यंत मजल मारतोय जय हनुमान दातिवली संघ. पन्नास धावा तुम्हाला धावपलकोती पाहायला मिळते. मैदानाच्या 4ही बाजूला आपण पाहिलं कोरोनाचं सावट, त्यामुळे आपण बरेचसे कमी प्रेक्षक पाहतोय. प्रेक्षकांना सुद्धा बसण्यासाठी आपल्याला व्यवस्था पाहायला मिळते, कारण की सावली आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जर बरोबर आपण पाहिलं तर भरपूर झाड आहेत. नक्कीच त्या सावलीमधनं सुद्धा तुम्ही सामना एन्जॉय करू शकता. 50 धावा धावपलकोती लागले. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जर या स्पर्धेचा आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर पहिल्याच मॅच मध्ये उत्तर शिव संघाने सर्वाधिक धावा कुठल्या बाद तर उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. दीपक म्हात्रे, निलेश उर्फ बाळू म्हात्रे, रिची म्हात्रे, गणेश म्हात्रे सर, शिवदास म्हात्रे आणि जितू म्हात्रे या सर्वांना आपण श्रद्धांजली सुद्धा वाहिली.
स्वर्गीय पांडुरंग म्हात्रे यांचा एक कटआउट तुम्ही पाहतात आणि त्यानंतर स्वर्गीय मानव किरण पाटील आपल्यामध्ये आज नाहीये संदर्भचा त्याचाही कटआउट तुम्ही पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि भरपूर व्यक्ती आपण गमावले या 7 ते 8 महिन्यांमध्ये. तर शेवटचं षटक घेऊन येतो म्हणून आपण मैदानाच्या दिशेने. आशुतोष येत आहेत, आशुतोष भोईर. पहिला चेंडू सुरेख होता, पायचीचा हलकसा अपील केलं यष्टिरक्षक देवा पाटीलने आणि फलंदाज होईल बाद. देवेंद्रजी खेळी समाप्त. तर फलंदाज इथे बाद. आशुतोष भोईर एक नवदीत खेळू त्यामुळे त्याच्याकडे अनुभव कमी आहे. मात्र देवा पाटीलने अपील केलं आणि पंचांनी ते उचलून धरलं त्यामुळे फलंदाज इथे होतोय बाद. आणि नवीन फलंदाज महिन्याच्या आतमध्ये दाखल होतोय तो भावेश. 50 धावा झाल्यात. किशोर पवार यांचं आगमन झाले ऐरेगावचे. या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो सर्व आमच्या प्रेक्षकांचं ज्यांनी भरभरून प्रेम या स्पर्धेला दिला. नक्कीच जीटीसीचे कौतुक आपण पाहिलं तर SMD स्पोर्ट लाईव्हचंही कौतुक करेल ज्यांनी ही स्पर्धा घराघरात पोहोचण्याचं काम केलं. पंचांचा आभार व्यक्त करेल ज्यांनी या स्पर्धेत खूप चांगली भूमिका आजच्या दिवसामध्ये दाखवली. त्यानंतर माझे सहकारी समालोचक विनोद पाटील, बाळू पाटील, रोशन संदेकर. हा माझा शेवटचा टर्न असेल. महेंद्र म्हात्रे यांचे आभार व्यक्त करेल ज्यांनी या स्पर्धेमध्ये माझ्यावरती विश्वास दाखवला. मात्र देवाने खूप चांगला प्रयत्न इथे केला होता. मात्र प्रयत्नांना त्याच्या यश मिळत नाहीये. 2 धावा इथे वेगाने पूर्ण झाल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिलाय. 2 धावा ऍड होतील. खरंच कौतुक करेल मी यष्टिरक्षक देवा पाटीलचं. ज्या पद्धतीने त्याने प्रयत्न केला होता त्याच्या नक्कीच प्रयत्नांना पारितोषिक असतं तर नक्कीच देवा पाटीलला मिळालं असतं. धावसंख्या 52. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज आशुतोष गोलंदाजी मार्कवर. उत्तर शिवचे रमेश पाटील साहेबांनी सुद्धा कौतुक केलं होतं उत्तर शिव चषक मध्ये. देवा पाटील या यष्टिरक्षकाचं इथे मात्र फुलटॉस भीमर चेंडू होता. चेंडू हवेत आहे. पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. भास्कर पाटीलने प्रयत्न खूप चांगले केले होते. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3री धाव वेगाने पूर्ण केली जाईल. एकूण 4 धावा मिळतील आणि येणारा चेंडू हा फ्रेट असेल. भीमर चेंडू होता. GPL मध्ये 2 भीमर चेंडू केजू मुंडेने फेकले होते. विनोद उत्तर शिव चषक स्पर्धेमध्ये ऋतिक म्हात्रेने भीमर चेंडू फेकला होता. असे भरपूर चित्र आपल्याला पाहायला मिळतात. धावा झाले अब तक 56. सोनापाडा चषक मध्ये सुद्धा एक भीमर चेंडू आपण पाहिला. आणि हे चित्र भरपूर वेळा पाहायला मिळतं. आणि येणारा चेंडू फ्रेट असेल. फलंदाज रोहित नाईक साठी. फ्रेटचा चेंडू फक्त फ्रेटवर फलंदाज धावचित बाद होऊ शकतो. आणि मेघनाथ आले पुन्हा मिसफीड होते. सचिन मात्र बॅकिंग देत आहेत. सचिन भोईर आहेत तिथे. आणि बॅकिंग खूप महत्वाची क्रिकेट या खेळामध्ये. जर बॅकिंग नसली तर जास्त धावा मिळाल्या असते. धावा झाल्या आहेत त्या 58. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा झाल्यात 58. 3 चेंडू येणारे चांगले फेकावे लागतील. 65 पेक्षा कमी धावांपर्यंत रोखावं लागेल आशुतोषला, दातिवली टीमला. दातिवली संघाने बलाढ्य नागाव संघाला या स्पर्धेतनं बाहेर केलंय. हे विसरून चालणार नाहीये. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अजूनही लय मध्ये दिसत नाहीये फलंदाज रोहित नाईक ज्या खेळासाठी ते जाणले जातात. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आशुतोष राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू खेळ करतोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. सचिन मात्र खूप वेगाने आले. क्षेत्ररक्षकाला 4 क्रिया कराव्या लागतात. चेंडूवर येणं, वाकणं, उचलणं, फेकणं. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता आणि 2 धावा वेगाने इथे पूर्ण केल्या जातील. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलकर धावा लागल्यात त्या 60. आणि खऱ्या अर्थाने आज थोडस आनंदही झाला कारण की ज्येष्ठ समालोचक बाळू पाटील आमच्या सोबत होते. त्यानंतर विनोद पाटील होते, रोशन संते होते. असे चांगले समालोचक आमच्या सोबत होते आजच्या दिवसामध्ये. एकत्र 4 समालोचन आपण या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये पाहिले. 60 धावा धावपलकावरती लागल्यात. उद्या राहुल भोईर यांचाही आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकू शकाल.
सुरेख वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय आशुतोषच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक केलं आशुतोषने, हरकत नाहीये. थोडीशी मिसफिल्ड झाली मात्र गोलंदाजी खूप चांगली झाली. 60 धावांवरती रोखले आणि उंबरली संघाला सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 61 धावा इथे कराव्या लागतील. उत्तर शिव संघ ऑलरेडी सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. विकेटचा पण विचार केला तर विकेट गेले आहेत त्या 5 गडी बाद झालेत. भरल्या घरात आज आसवांचा You made a monster. You made a monster. You made a monster. हार्दिक सहर्ष स्वागत. आलेले सक्षम कैलास पाटील याचकडून सलग 3 बॉल मध्ये 3 सिक्सर लगावल्यास एकूण 1000 रुपयाचं पारितोषिक. तर उंबरली संघाला करायच्यात 61 धावा. आस्किंग ग्रेड 12.20 आणि मैदानावरती सलामीची जोडी येत असताना भावेश आणि त्याचबरोबर सचिन भोईर, भावेश पाटील सचिन भोईर
तर दातिवली संघाकडनं पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येते गोलंदाज तर मनोज म्हात्रे पहिलं षटक घेऊन येत आहेत. आजच्या दिवसातील ही लढत क्रमांक 6वी द्वितीय फेरीतील ही द्वितीय लढत तुम्ही पाहतायत मैदानावरती. या दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला पहिल्या फेरीतला आणि आता मात्र हे दोन संघ एकमेकांच्या समोर. दातिवली संघाने नागाव संघाला पराभूत केलं होतं, उंबरली संघाने आयरे संघाला पराभूत केलं होतं. सामना सुरू होतोय स्ट्राईकला लिटल मास्टर भावेश तर गोलंदाज मनोज ओव्हर द विकेट. हो यावेळेस कट करतायत कॉपी बुक स्टाईल मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते विक्रम, अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. स्क्वेअर कटच्या माध्यमातून आपण पाहिला तर खूप चांगला हा स्ट्रोक तुम्ही पाहिला या ठिकाणी. भावेशच्या बॅट मधून बॅकफुटवर गेले, खूप वेगवान चेंडू होता, जागा बनवले फटक्यासाठी. पण विक्रम सारखा एक चपळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होता. एक धाव येते स्ट्राईकला सचिन येतोय. यावेळेस मात्र आडव्या बॅटने पॉवर प्लेचा योग्य वापर करताय. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन्स. धावसंख्या धावफलकावरती 5. खूप चांगला स्ट्रोक सचिनच्या बॅट मधून येतोय. यावेळेस मात्र स्क्वेअर कट कॉपी बुक स्टाईल मध्ये तंत्रशुद्ध पुस्तकी स्ट्रोक. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषेच्या बाहेर सलग येणारा दुसरा चौकार. मैदानाला सीमारेषा असली तरी सचिन भोईरच्या गुणवत्तेला कुठेही सीमारेषा नाही. परमेश्वराने जणू काय गुणवत्तेची बॅग भरूनच त्याला या धर्तीवर पाठवलंय की काय. यावेळेस मात्र ऑन साइडला ड्राईव्ह करतोय. खूप चांगलं कमबॅक. मी म्हणून गोलंदाजाचा चेंडू ऑफ स्टंप वरती ठेवला होता, त्या ठिकाणी थोडंसं फंबल होते, क्षेत्ररक्षणात चूक होते. पण 2 धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण करतायत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 11. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगल्या लय मध्ये सचिन दिसत आहेत. पहिल्या सामन्यात 54 धावा चेस करायच्या होत्या, या सामन्यात 61 धावा चेस करायच्या आहेत. पुन्हा एकदा मनोज ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र समोर क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हर पॉइंटला सचिन बाद होतोय. मोठा धक्का, सारं काही पण हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, गॅप शोधण्यामध्ये अपयश आलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होतं देवेंद्रने हा झेल टिपलाय. पहिला धक्का लागतोय गावदेवी उंबारली संघाला, संघ नायक सचिन भोईरच्या रूपात. सचिन या ठिकाणी बाद होत आहेत. खरं तर खूप चांगले स्ट्रोक ते लगावत होते असं वाटलं होतं. एक चांगली खेळी पाहायला मिळेल, पण खूप चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी देवेंद्र होते आणि गोलंदाज मनोज मात्र या ठिकाणी नक्कीच कमबॅक करतोय. मैदानावरती नवीन फलंदाज येतोय यावेळेस 3ऱ्या क्रमांकावरती राजकुमार. तर मागच्या सामन्यात एक वेगळी स्ट्रॅटेजी आपण पाहिलं, सलामीला देवाला पाहिलं, 3ऱ्या क्रमांकावरती आपण भास्करला पाहिलं. पण या सामन्यामध्ये एक वेगळी रणनीती घेऊन हा संघ उतरतोय, कारण मैदानावरची जी परिस्थिती आहे आणि ज्या प्रकारे या ठिकाणी खेळ करायचा त्याच प्रकारे या ठिकाणी नक्कीच रणनीती आखणं देखील गरजेचं आहे. तर राजकुमार येतो धावसंख्या धावफलकावरती 11. यावेळेस शफल दिशेने चेंडू जातोय, खराब चेंडू होता, चेंडूला येऊ दिला, जास्त गती नव्हती, वाट पाहिली, शेवटच्या क्षणी हा फटका बनवला, चेंडूला पाठवला फाईन लेग सीमारेषे बाहेर, चौकार.
तर नक्कीच खरं तर आज कुमारचा वाढदिवस आहे. उंबरली संघाचे एक विस्फोटक फलंदाज आणि आज बर्थडे सेलिब्रेशन करतायत, त्यामुळे आज संघामध्ये ते दिसत नाही आहेत आणि त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि त्यांच्याकडून खरं तर संघाला शुभेच्छा देखील आलेल्या आहेत. तर कुमार, तुम्हाला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा. आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य प्रदान करो, आरोग्यदायी आयुष्य तुम्हाला लाभो आणि यशाचा आलेख तुमच्या असाच गगनाला भिडावा अशीच आम्ही प्रार्थना करतोय. तर धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 15 धावा. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालंय. राजकुमारने मात्र इथे आल्या आल्याच चौकरने अकाउंट ओपन केले. हा चेंडू फुल टॉस होता, कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. एक धाव दरम्यान पूर्ण करतायत भावेश. स्ट्राईकला मात्र राजकुमार येतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय. गोलंदाजी मार्कवर भावेश. तर एक भावेश गोलंदाज, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता नॉन स्ट्राईकिंगला देखील भावेश पाटील आहे आणि हे भावेश जे आहेत भावेश दळवी आहेत. तर स्ट्राईकला राजकुमार क्षेत्ररक्षणाची पाहणी करतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल या ठिकाणी केला जातोय. प्रत्येक फलंदाजाच्या स्ट्रॉंग आणि वीक झोन या ठिकाणी पाहिले जातात आणि त्यानुसार क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने खेळतात. क्षेत्ररक्षक कव्हर्सवरून वेगाने गेले होते, मात्र डीप मधून एक क्षेत्ररक्षक वेगाने आला तर रोहित नाईक. या दरम्यान मात्र 2 धावा वेगाने पूर्ण करतात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावपलकावरती आपण पाहताय ती म्हणजे 18. 61 धावा करायच्या आहेत, म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 43 धावांची गरज आहे विजयासाठी. सामना अजूनही आपण पाहिला तर बॅलन्स आहे. ज्या प्रकारे एक चांगली भागीदारी बिल्टअप होते, हे 2 फलंदाज खूप चांगली भागीदारी रचत आहेत. मागच्या सामन्यात देखील सचिन आणि भास्कर मध्ये एक चांगली भागीदारी झाली दुसऱ्या गड्यासाठी. यावेळेस चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप, वाईटचा इशारा येतो पंचांचा. खराब चेंडू, दिशाहीन चेंडू आणि वाईटच्या आधाराने यावेळेस मात्र धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते ती म्हणजे 19 आणि आता मात्र करायच्या आहेत त्या 42 धावा. 61चं टार्गेट आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 22चा वापर केलाय. 22 दळवी आहेत. स्ट्राईकला राजकुमार सामना करेल. यावेळेस मात्र स्लॉक स्वीप करताय. चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. नक्कीच अश्रू अनावर झालेले आहेत आजही. सुखदेव काका किंवा काकी आजही आठवण आल्यानंतर त्यांचे अश्रू अनावर होतात. रिची असेल, निलेश असेल, भरपूर प्रिय व्यक्ती आपण गमावलेले आहेत. आज शरीराने ते आपल्या सोबत नाहीत, पण आठवणींच्या रूपाने सदैव आपल्या मनामध्ये ते जिवंत आहेत आणि त्यांना आपण सदैव जिवंत ठेवू या गाण्याच्या माध्यमातून, अनेक स्पर्धांच्या माध्यमातून. भावेश हा चेंडू ऑन साईडला खेळतायत. व्यवस्थित टायमिंग झालं नाही. चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. काय चपळाई, काय चतुराई बघा. भावेश मात्र प्रवृत्त केलं इथे राजकुमारला दुसरी धाव घेण्यासाठी. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता पुढे सरकते ती म्हणजे 25. अजूनही आपण पाहिलं तर इथून 36 धावांची गरज आहे विजयासाठी. एक चांगली भागीदारी होती. ही भागीदारी अशाच प्रकारे फुलली बहरली आणि धावसंख्या जर पुढे नेली, धावफलक खालता डेवला तर इथे मात्र उंबारली संघ विजयाच्या समीप जाऊ शकतो. पण इथून दातिवली संघाला ही भागीदारी इथून ब्रेक करणं फार गरजेचं असेल. या परिस्थितीमध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्वतःवरती नाराज आहेत, टायमिंग करू शकले नाही कारण चेंडू वेगाने निघून आला. टायमिंग फार महत्त्वाचं असतं. बॅट आणि बॉल मधला तो संपर्क जर झाला तर रिझल्ट चांगला येतो. अन्यथा कधी कधी एज लागते, टायमिंग व्यवस्थित नाही झाला, कधी कधी फलंदाज बीट होतो, त्यामुळे दबाव फलंदाजावरती आपोआप वाढत असतो. पुन्हा एकदा भावेश ओव्हर द विकेट. हो, यावेळेस फ्रंट फूटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागते. शॉर्ट फायनलला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, निखिल आहेत. तर 1 धाव या दरम्यान पूर्ण करताय. चांगली गोलंदाजी मी म्हणेन भावेशची. शेवटच्या 3 चेंडूमध्ये अप्रतिम कमबॅक त्याचं पाहायला मिळालं.
खरं तर एक उभरता सितारा, अनेक नवीन नवीन खेळाडू पाहायला मिळतात. एकूण धावसंख्या धावफलकावरती 26. अजूनही आपण पाहिलं तर विजयासाठी गरज आहे 35 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 18 आणि आस्किंग रेट आहे 11.66 प्रति षटकामागे. हे आस्किंग रेट राखावं लागेल विजयासाठी. जरी गडी एकच गमावला असला तरी इथून आस्किंग रेट राखण्यासाठी नक्कीच आक्रमण करणं फार गरजेचं आहे. अन्यथा सिंगल डबल्सने धावफलक हालतं राहील पण आस्किंग रेट वाढत जाईल आणि त्यानंतर मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये हा दबाव वाढला तर तो दबाव झेलणं थोडंसं कठीण जातं. अनेकदा आपण पाहत असतो अनेक संघ कोसळतात पण इथून राजकुमारचा अनुभव, भावेशचा अनुभव, भावेशच्या नावात देखील अनेक विक्रम आहेत. 6 चेंडू 6 षटकार लगावण्याचे विक्रम आहेत. राजकुमारने देखील सातत्याने एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या संघामध्ये आपलं स्थान पक्कं केलंय आणि नेहमीच त्याने आपल्या संघाच्या हितासाठी, संघ हितासाठी तो नेहमीच धावून आलेला आहे आणि इथून देखील तो प्रयत्न करेल आपला अनुभव पणाला लावण्यासाठी. हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप वाईटचा इशारा होता पंचांचा. तर देवेंद्रचा उपयोग केला तिसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू यावेळेस दिशाहीन होता त्यामुळे समीकरण थोडं बदललं. 27 धावा झालेल्या आहेत आणि इथून 34 धावांची गरज आहे विजयासाठी. देवेंद्र ओव्हर द विकेट सज्ज होत आहे. हा चेंडू ऑन साईडला खेळत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. जयेश उर्फ चिंटू त्या ठिकाणी आहेत. खूप चांगली बॅटिंग जयेशने केली होती पहिल्या सामन्यामध्ये आणि या संघाचा तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. हे त्याने वेळोवेळी सिद्ध केलेले आहे. बाउंड्री लाईनवर खूप चांगलं क्षेत्ररक्षक नेहमीच करतो. हाय कॅचेस खूप जबरदस्त पकडतो आणि त्यामुळेच डीप मधली जी मिड विकेटची सीमारेषा आहे ती त्याच्या हिश्श्याला आलेली आहे आणि तिचं संरक्षण, त्या सीमारेषेचं संरक्षण तो करतोय. धावसंख्या धावफल करतोय आपण पाहतो ती म्हणजे एकूण 28 धावा. अजूनही 33 धावांची गरज आहे विजयासाठी. देवेंद्र यावेळेस स्ट्राईकला लिटल मास्टर भावेश. हा चेंडू ऑन साईडला अलंग द कार्पेट खेळताय. डीप मधून क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. त्या ठिकाणी अनिकेतचा हा थ्रो, इथे मात्र भावेशला परतावं लागेल. काय जबरदस्त थ्रो होता ऑन दी स्टंप आणि इथे मात्र भावेश परततोय. हा लागणारा मैदानावरती धक्का क्रमांक 2 गावदेवी उंबारली या संघाला. दरम्यान अनिल दादा मात्रे यांचं आगमन होते. माजी उपसरपंच, नांदिली गावचे काळ नक्कीच राजकीय क्षेत्रामध्ये जबरदस्त अशी त्यांची कामगिरी राहिलेली आहे आणि आता मात्र आपण पाहिलं तर त्यांचं मंचावरती आगमन होतं. त्यांच्याच उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभास्त्या सकाळी उद्घाटन सोहळा संपन्न झाला. क्रिकेटवर निस्सीम प्रेम आहे आणि नेहमीच या मैदानावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा होते तेव्हा नेहमीच त्या मंचावरती आम्हाला पाहायला मिळतात. त्यांचं देखील स्वागत करूया आणि वळूया मॅचच्या दिशेने. मैदानावरती नवीन फलंदाज येतोय. यावेळेस पंचांकडनं गाड घेत असताना प्रेमनाथ, तर भावेची जागा भरून काढतोय प्रेमनाथ. देवेंद्र पुन्हा एकदा, हो यावेळेस बॅटची कडा लागली आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अक्षय तिथे आहेत. मात्र बॅकअपला कोणी नसल्या कारणाने अक्षयने रिस्क घेतला नाही डायरेक्ट हिट करण्याचा आणि त्यामुळे 1 धाव दरम्यान पूर्ण करतायत. धावसंख्या धावफल करते आपण पाहतो ती म्हणजे 30. अर्धी लढाई जिंकलेली आहे, अर्धा किल्ला सर केला. मात्र अजूनही 31 धावांची गरज आहे विजयासाठी गावदेवी उंबारली या संघाला. सामना बॅलन्स आहे. सामन्यातला थरार, सामन्यातला रोमांच, रहस्य, सस्पेन्स सारं काही शेष आहे आणि या सामन्यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दातिवली संघाचा हा गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू फुलटॉस, खराब चेंडूचा योग्य समाचार. चेंडू सीमा पार, षटकार. वाट पाहत होते राजकुमार. राजकुमारला फुलटॉस चेंडू, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू नेहमीच मोठ्या फटक्यामध्ये तो परावर्तित करत असतो आणि इथे देखील आपण पाहिलं तर हा फुलटॉस चेंडू मिड विकेटची सीमारेषा त्याने क्लिअर केली आणि आता मात्र पुन्हा एकदा सामना करेल देवेंद्रचा. यावेळेस शफल झाले, लॉंग लेगच्या दिशेने खेळताय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय, चौकार.
सुरुवातीचे 3 चेंडू अप्रतिम हाताळले देवेंद्रने, मात्र नंतरचे 2 चेंडू आपण पाहिलं तर खरं तर जो षटकार आला तो चेंडू फुलटॉस होता, मात्र हा फटका राजकुमारने बनवलाय आणि हे फटके राजकुमारचे लाडके फटके आहेत. नेहमीच या फटक्याने राजकुमारला भरपूर धावा दिलेल्या आहे. ऑफ स्टॉपवर येणं, शफल होणं, चेंडूची वाट पाहणं, फाईन लेग, लॉंग लेगच्या दिशेने खेळणं हे त्याला नेहमीच भावतं. यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक जज करतोय, झेलची शक्यता राजकुमारला परतावं लागेल. राजकुमार नावाचं वादळ मात्र शांत होतंय आणि हे वादळ मात्र निघतंय आता डगआउटच्या दिशेने. एकवीस धावा करायच्या आहेत राजकुमारला. इथे मात्र बाद केले जाता जाता देवेंद्रने अखेरच्या चेंडूवरती, आणि इथे आता 12 चेंडूत 21 धावांची गरज आहे. आस्किंग रेट 10.50 प्रतिषटका मागे. अजूनही सामना रंगतदार स्थितीमध्ये, दोन्ही संघ झुंजार आहेत, ताकदवर आहेत, सामर्थ्यशाली आहेत. दोन्ही संघांकडे नक्कीच लढवय खेळाडू आहेत, त्यामुळे हा सामना आणखीन रंगतदार होऊ शकतो. पण हे 4थं षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. या 4थ्या षटकात जर इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली दातिवली संघाकडनं तर अखेरच्या षटकामध्ये जास्त धावा शिल्लक राहतील आणि उंबारली संघावरती त्यांना दबाव टाकण्याची संधी निर्माण होईल. मात्र या षटकात जर जास्त धावा आल्या तर अखेरच्या षटकामध्ये दबाव कमी होईल उंबारली संघाचा. मैदानावरती नवीन फलंदाज यावेळेस येतोय. आपण पाहतो भास्कर, मागच्या सामन्याचा हिरो, ज्याने 19 धावांची खेळी साकारली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने स्वीकारला तो मात्र आता येतोय 5व्या क्रमांकावरती. नॉन स्ट्राईक एंडला प्रेमनाथ गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू बॅटची कडा घेऊन येतोय. यावेळेस मात्र थर्ड मॅनच्या दिशेने काळजी घ्या त्या ठिकाणी. नक्कीच चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. पण पुन्हा एकदा मी विनंती करेन, खेळाडूंना सूचित करेन की उजव्या बाजूला त्या ठिकाणी भरपूर मोठे खडक आहेत, दगड आहेत, तिथे काळजी घ्या. एखादा सामना आपण गमावला तर हरकत नाही, पण जर तुम्हाला एखादी गंभीर दुखापत झाली तर ते खूप महागात पडू शकतं. त्यामुळे या मैदानाची भौगोलिक परिस्थिती ज्यांना ज्यांना ठाऊक आहे त्यांना नक्की सांगायची गरज नाही. पण जे खेळाडू नव्याने खेळत आहेत किंवा ज्या खेळाडूंना कल्पना नाही या गोष्टीची, त्यांना आम्ही नक्कीच सूचित करतो की आपण काळजी घ्या. आपल्या आरोग्यापेक्षा, आपल्या जीवापेक्षा जगात काहीच मोठं नसतं, त्यामुळे आपण काळजी घ्या. तर 11 चेंडू 17 धावांची गरज आहे विजयासाठी. हा चेंडू बॅटची कडा लागली आहे, रक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाही. चेंडू येतो लॉंग स्टॉप रिझन मध्ये आणि या मिळत आहेत नशिबाच्या 4 धावा. नक्कीच गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन उंबारली संघ नेहमीच मैदानावरती उतरतोय आणि नशिबाची साथ देखील लाभते. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळत होते. ब्लाइंड स्ट्रोक होता कम्प्लिटली, कारण स्ट्रोक खेळताना पूर्णपणे डोळे झाकले होते. लेग बायचा इशारा होता पंचांचा. आणि आता मात्र समीकरण जर पाहिलं तर विजयासाठी करायचे आहेत 12 धावा. चेंडू शिल्लक आहेत 9-12चं समीकरण आहे. या चौकाराने उंबारली संघ नक्कीच विजयाच्या आणखीन जवळ पोहोचतोय आणि समीकरण त्यांच्यासाठी सोपं होतंय. भावेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो यावेळेस ऑन साईडला खेळता चेंडू जातोय लॉंगच्या दिशेने. लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत पण 2 धावा रोखू शकले नाही आणि 2 धावेने
संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते, ती म्हणजे आपण पाहतायत 51. आणि आता करायचे आहेत 10 धावा विजयासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 10 धावा. प्रेमनाथ नक्कीच ठाऊक आहे त्याला अशा परिस्थितीमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करायची आहे. दुसऱ्या बाजूला नक्कीच भास्करचा आत्मविश्वास दुणावलाय. पहिल्या सामन्यात तो मॅन ऑफ द मॅच होता. यावेळेस चेंडू हवेत आहे, झेल कोण घेणार हा प्रश्न, पण कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता आणि इथे मात्र नशिबाची साथ मिळते. नशीब बलवत तर म्हणावं लागेल. हा चेंडू जर क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला असता तर प्रेमनाथला बाद करण्याची संधी निर्माण होऊ शकली असती, पण तसं झालं नाही. आणि समीकरण मात्र आता आहे 8 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 8 धावा. सिंगल डबल्सने हे लक्ष आता मात्र पूर्ण करता येईल उंबारली संघाला. भावेश हो यावेळेस फक्त स्टिअर केलं, गलीमध्ये थोडस फंबल झाला. 1 धाव पूर्ण करतायत आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपन्न होते. आणि उर्वरित समीकरण आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडूमध्ये 7 धावा करायच्या आहेत. सोप्या आहेत, वाटतात सोप्या. क्रिकेटमध्ये मात्र बऱ्याचदा आपण उलटफेर होताना पाहिलेले. एखादा गोलंदाज जर इथे आला आणि त्याने चांगली कामगिरी केली तर इथे नक्की जातीवली संघाला विजय प्राप्त करता येईल. आपण हेतुटणे संघाच्या बाबतीत पाहिलं, योगेश जाधव खरं तर गोलंदाजी रेग्युलर करत नाही, मात्र हर्षदची कुठेतरी गोलंदाजी व्यवस्थित होत नव्हती म्हणून त्यांनी निर्णायक षटक हाताळलं पहिल्या सामन्यात आणि तो सामना सोनारपाडा संघाविरुद्ध जिंकून दिला. आणि क्रिकेटमध्ये असंच घडत असतं, कधी कधी एखादा आपला स्पेशलिस्ट बॉलर जो असतो तो काम करत नाही आणि कधी कधी पार्ट टाइमर येऊन आपल्याला सामना जिंकून देतो. कधी कधी टॉप ऑर्डरचे फलंदाज बॅटिंग करत नाही आणि कधी कधी आपण पाहतो तळाचे फलंदाज येऊन धावसंख्येला आकार देतात. म्हणजे क्रिकेटमध्ये काही निश्चित नसतं, क्रिकेटमध्ये काहीही घडतं. आज आपण पाहिलं तर भारतीय संघासाठी आजचा दिवस भारतासाठी खूप वाईट दिवस आहे. 36 धावांवर भारतीय संघ ऑल आउट झाला आणि खरोखर खूप ही मोठी मानहानी ठरली भारताची. असं वाटलं होतं सामना जिंकेल भारत. सुनील गावस्कर, मदन लाल यांचे आपण कमेंट्स पाहिले तर ते डॉट चेंडू येतोय, बघूया. आणि इथे मात्र हा डॉट चेंडू. 5 चेंडू आणि करायचे आहेत विजयासाठी 7 धावा. इतका आत्मविश्वास भारतीय माजी क्रिकेटपटू नव्हता की भारत सामना जिंकेल, पण भारताला खरं तर मिळालेल्या लीडचा फायदा घेता आला नाही. उत्तर शिव संघाचे संघनायक यायचे आपण. हा चेंडू खराब होता, पहिला ऑफ स्टंप वरती होता, हा मात्र लेग स्टंप वरती शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि इथे प्रेमने पाठवले सीमा रेषेच्या बाहेर या चेंडूला आणि चेंडू जाता जाता देऊन जातोय 6 धावा. स्कोर लेवल झालाय, इक्वल झालाय. फक्त 1 धावेची गरज आहे उंबारली संघाला विजयासाठी. पहिला चेंडू डॉट आला आणि कुठेतरी उंबारली संघाच्या समर्थकाच्या मनामध्ये थोडीशी चिंतेची लाट पसरली, पण त्यानंतर मात्र या षटकाराने आता मात्र दातिवली संघाचे समर्थक पूर्णपणे हताश. यावेळेस फक्त फ्लिक करतायत आणि अशा प्रकारे या सिंगलच्या साहाय्याने गावदेवी उंबारली संघ मात्र विजयावरती शिक्कामोर्तब करतोय आणि हा संघ पोहोचलेला आहे उपांत्य फेरीमध्ये. आणि त्यांची गाठ आता मात्र असेल फायटर रुद्र 11 उत्तर शिव संघाशी. उत्तर शिव संघाच्या संघनायकाने या ठिकाणी यायचंय.